नाशिकपासून अवघ्या 35 किलोमीटरवर असं गाव आहे जिथे गेल्यावर कोकणात आल्याचा भास होतो आणि या गावाशी जोडलेला आहे एका विस्मृतीत गेलेल्या सरदाराचा इतिहास. नमस्कार, मी आकाश आणि आज आपण आलोय दिंडोरी तालुक्यातील राजापूर येथे. कादवा, कोलवण आणि उनंदा या 3 नद्यांच्या संगमावर वसलेलं, हिरवाईची चादर पांघरलेलं एक सुंदर गाव. दिंडोरीपासून 10 किलोमीटर अंतरावर पालखेड धरणाला वळसा घालून या गावात पोहोचता येतं. स्थानिक परंपरेनुसार राजे खान नावाच्या सरदाराने हे गाव वसवलं आणि त्याच्या नावावरून या गावाला राजापूर हे नाव मिळालं. या गावात प्रवेश करताच नजरेस पडतं प्राचीन राजेश्वर महादेव मंदिर. दगडांवर कोरलेलं सुंदर नक्षीकाम आजही त्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देतं. मंदिराच्या मागील बाजूस असलेलं छोटं महादेव मंदिर देखील तितकंच आकर्षक आहे. पालखेड धरणाच्या नितळ पाण्याने वेढलेलं आणि हिरव्यागार द्राक्ष मळ्यांनी सजलेलं हे गाव एखाद्या बेटावर आल्याचा अनुभव देतं. पण या शांत दिसणाऱ्या राजापूर गावाचा संबंध थेट सिंहस्थ कुंभमेळ्याशी आहे आणि त्या मानाच्या परंपरेमागची रंजक कथा जाणून घेऊया पुढील भागात.